सर एक बोलू का? बोला. अहो ही कामं वगैरे सगळे होत राहतील हो. त्या हातातलं काम बाजूला ठेवा आणि फोन करून जरा बोलून घ्या. कोणाशी बोलायचं? अहो नेहाला फोन करणार होता ना तुम्ही? अरे हो, ते लक्षात आहे माझ्या. मग मी म्हटलं होतं सकाळची वेळेनंतर आरामात फोन करेन. सर आरामात वगैरे काय नाही. माझा अनुभव सांगतोय की घाई केलेलीच बरी, नाहीतर भलतच काहीतरी व्हायचं हो. काही होणार नाही मेमण. काय होणार आहे? आणि मुद्दा नवीन फ्लॅटमध्ये राहण्याचा आहे. होईल सगळं. त्यांना त्यांच्या मुलीला पोलीस क्वार्टर्समध्ये नाही पाठवायचं. ठीक आहे, तुमचं सगळं मला पटतंय, पण आता घाई करायलाच पाहिजे. करतो. मला आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. आता थँक्यू काय? तुम्ही काळजी करू नका मेमणे. आणि ती चांगली माणसं आहे. विचार केल्यावरती कळतं की त्यांचंही चुकीचं नाहीये. आणि आता हे सगळं काकूंमुळेच होते बरं का. हो, आईने दागिने दिले म्हणून होऊ शकलं. बरं आता लग्न पटापटा व्हायला पाहिजे बरं का. होईल सावकाश. नाही सावकाश वगैरे काही नाही. आता घाई करायची. तुम्ही आधी फोन लावा. घ्या फोन लावा तुम्ही. मी करतो मेमाणे. नाही करतो वगैरे काय नाही. तुमचं काम सगळं मी करतो. आधी फोन घ्या तुम्ही. फोन काढा, फोन लावा. घ्या. करतो. करा का प्लीज. शील हे बघा. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस? ठीक आहे. काय झालं आज सकाळीच फोन? कुठे आहेस? पोलीस स्टेशनमध्ये. तर तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? मी लग्न करायला तयार आहे. आणि तुझी मम्मा जसं म्हणते आपण तसंच करूया. काय? पण असं अचानक कसं ठरलं? ठरलं हे महत्वाचं की नाही? हो, पण मला सांग ना काय झालं. आई आपण भाड्याने एक फ्लॅट घेऊ. माझ्यासाठी गुड न्यूज आहेच, पण मग घरी कधी येतोयस तू सांगायला? येतो मी, लगेच येतो. मी सांगू? नको, मला येऊ दे. नाहीतरी त्यांची तक्रार आहे ना, मी फोन नाही करत, भेटायला येत नाही. ती कंप्लेंट एकदाची दूर करून टाक. चालेल, मी वाट पाहते. भेटू मग. अजय, मी खूप खुश आहे. लव यू टू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.